बबड्यान तूप काढू आता या आता एवढी तरीवरून किती त्याचे जेव्हा एक तरीवरून झाली आठवड्याची एका आठवड्याची एवढी साई साचलेली आहे. आणि आता आजीनी हे जे छोटं पातेलं घेतलेलं आहे, आपलं चहाचं जे पातेलं असतं त्या पातेल्याने आज आजी तूप काढून दाखवते आहे. पातेल्याने आता आजी आपल्याला हे तूप काढून दाखवते आहे. आणि आता पीठ मळायची जी ताट असते ना, ती ताट घ्यायला लावली होती आजीने मला. आता हे मोठं ताट घेतलं ना, आता परत काढून घेते. आता काढते याच्यात टाकी ते धुवून घेतली. घेतलंय का आता काढायला. आता आजीनी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. आता का घेतलं ना, बर्फ टाकी ते. आता आजीने काय केलेलं आहे, मला आधीच एका भांड्यामध्ये थोडासा बर्फ व्हायला ठेवला होता मी. आणि तो आजी पातेल्यात टाकून आता ही मलाई अशा पद्धतीने आजी हलवून घेते. बघा, 2 ते 3 मिनिटामध्ये फक्त आजीने तूप काढलेलं आहे. आता हे चमचे थोडा साईडला काढून घेते. आता हा चमचा जो आहे तो तूप काढवायला लागणारच आपल्याला. आणि हे असे लगेच लोण्याचे गोळे जिथं जिथं आजीने पातेल्याने ते असं हलवलं आहे तिथं लगेच लोण्याचे गोळे व्हायला लागले. लगेच लोण्याचे गोळे व्हायला लागले. काही न टाकता आजीने तूप केलेलं आहे. आणि आता जी मलाई जी आहे त्याच्यामध्ये मी टाकताना मलाई टाकतानाच आधी दूध टाकते. त्याच्यामुळे मलाई टाकतानीच ना मी थोडंसं त्याच्यामध्ये दही टाकते, 1 वाटी दही टाकते. मग मलाई त्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये साचवते. म्हणजे दही लिंबू न काही न टाकता आजीने पातेल्याने तूप केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने असा मोठा बर्फाचा गोळा पातेल्याच्या मापाचाच घेतलेला आहे. तो बनवायला ठेवला होता आणि तो झाला. आता सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे आजीने अशा पद्धतीने तूप काढलेलं आहे. पाणी टाकी दे ना, पाणी टाकी दे. टाकू का? आता आजीने पुन्हा थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. पाणी टाकून पुन्हा हलवते आहे. आता लोण्याचा जो गोळा झालेला आहे तो आजीने साईडला असा पातेल्याने असा बुडाने केलेला आहे. बघा, आणि हे जे लोणी आहे ते एका साईडला असं या लोणीच्या बाजूला येते आणि त्या साईडला असं ताक शिल्लक आहे फक्त. म्हणजे लोणी आहे ते इकडे येत आहे, जे थोडंसं शिल्लक आहे ते. असं हे एका साईडला ताकामध्ये अजून काही जे शिल्लक आहे लोणी ते आजी असंच हलवते आहे. आणि मग ते एका बाजूला इकडे येत आहे, एक बाजूला आलं येतं ना. आता जवळजवळ सगळं ताकातलं लोणी निघालेलं आहे. आता हे एका पातेल्यात काढून आजी पुन्हा धुवून घेता येते. आता हे चाळणीत काढून घेते. बघा, आता फक्त आणि फक्त ताकच आहे. सगळं लोणी एका बाजूला आलेलं आहे पातेल्याने. आणि पातेल्याला लागलेलं होतं थोडंसं. आजी ते पण काढून घेतलं. हा, एक बाजून आलंय. घेते
आता आजीने सगळं बघा एवढा मोठा असा लोण्याचा गोळा निघालेला आहे फक्त 2 मिनिटात. तेव्हा अजून हा जो तुकडा टाकला होता बघा तो सुद्धा वितळलेला नाही आहे. फक्त 2च मिनिटात आजीने मलाईपासून लोणी काढलेलं आहे. आता ताकात जे काही छोटे छोटे लोण्याचे जे गोळे असेल ना आता हे वतून घेते ना आजी असं चालून घेते. म्हणजे जे छोटे गोळे असेल ते पण निघून जात्या गाळून येत्या. म्हणजे आपलं थोडं सुद्धा तूप व्हायला जात नाही. आणि चाळणीचं जे लोणी लागलेलं असतं ते म्हणजे लागत तर नाही एवढं चिटकत नाही त्याला. पण जे चिटकलेलं आहे ते कसं काढायचं ते पण आजी आपल्याला सांगतील. पाणी टाकीते याच्यात आता आजी जे आहे धुवून घेते ना. आता लोणी जे आहे ते धुवून घेते आजी. एवढं टाकू असं असं का अशी आजी चाळण हलवून हे जे ताक आहे ते सगळं निथळून घेते आणि चाळणीतून सगळं निघालं जातं. आता याच्यातलं हे जे लोणी लागलेलं ते तर पण म्हणजे काही एवढं काय चिटकत नाही त्याला. पण थोडंसं आहे ते पण आजी कोमट पाण्याने ती चाळून धुवून काढते आणि मग ते निघतं. पण हे बघा नितळलंय याच्यामध्ये फक्त आणि फक्त लोणीचे. आता हे ताक पण ताकात अजिबात थोडं सुद्धा लोणी किंवा तूप शिल्लक नाही. आता हे बघा एकदम सफेद असं हे ताक दिसतंय. याच्यात अजिबातही लोणी नाहीये. आता या कढईत जे आहे ते सगळं लोणी आजीने काढून घेतलेलं आहे पण काहीच नाहीये. पण आता थोडंसं हे मलाईचं जे भांड आहे त्याच्यातच मी हे कोमट पाणी केलं आणि चाळण पण त्यांनी धुवून घेतलेली आहे. चाळणीला अजिबातही लोणी शिल्लक नाहीये. आता हे जे आहे लोणी ते काढवायला ठेवते. आता हे हळूहळू वितळत चाललेलं आहे. आता हे तूप म्हणजे कडलेलंच आहे. आता तूप कडलेलं कसं काय ओळखायचं तर असा थोडासा पेस आला आणि खालची जी शिल्लक बी आहे ना ती थोडीशी अशी लालसर झाली की एकदम असं तूप आपलं कच्चंही नाही आणि जास्त जळतही नाही अशा पद्धतीने हे तूप कडलेलं आहे. आणि एकदम मस्त असं सुगंधित असं हे तूप झालेलं आहे. आता ही जी तूप आहे ते थोडंसं थंड झालं की ते स्टीलची जी चाळण असते त्याने गाळून घेते आणि शिल्लक जी बेरी त्याच्यात पुन्हा थोडंसं चमचा आणि कढईला जे तूप लागलेलं असतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी याच्यातून जवळजवळ पोह्याचे जे चमचे असते ना ते 5 ते 6 चमचे तूप काढलेलं आहे. ही शिल्लक जी बेरी आहे तर ते कसं काढायचं तर ही तूप गाळल्यानंतर ही बेरीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ती पुन्हा गाळून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवलं की त्याचं कडवायचं थोडं आणि तूप बनतं.